और ये बात कि हम सबको मिलकर समझना है कि हमारे समाज को, देश को तोड़ने वाली क़ुव्वतें कौन सी हैं और जोड़ने का काम किनको करना चाहिए, समझने की ज़रूरत है, काम करने की ज़रूरत है। हम लोग साथ मिलकर काम करेंगे। अब मैं आपके सामने जिनको निमंत्रित करने जा रहा हूँ, तो जमात-ए-इस्लामी हिंद के हमारे दावत विभाग, आमंत्रण विभाग के सचिव जनाब इंजीनियर अब्दुल वाजिद कादरी साहब, इनसे विनंती है कि वहाँ आएँ और इस्लाम सर्वांसाठी इस विषय पर मार्गदर्शन करें। अल्हम्दुलिल्लाह कफ़ा वला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा खुसूसन अला अफ़ज़लिहिम व ख़ातमन नबिय्यीन मुहम्मदिनिल अमीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व मा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन व क़ाल अज़्ज़ व जल इन्नद-दीन इंदल्लाहिल इस्लाम। सदक़ल्लाहुल अज़ीम। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। सदक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अल्लाहुम्मा अल्हिमना रुश्दना, अल्लाहुम्मा अइज़ना मिन शुरूरि अनफुसिना, अल्लाहुम्मा इहदिना सिरातल मुस्तक़ीम। आमीन या रब्बल आलमीन। सर्व स्तुती, प्रशंसा, आभार त्या अल्लाहसाठी, त्या ईश्वरासाठी जो या सृष्टीचा रचेता, या ब्रह्मांडाचा निर्माता, आपल्या सर्वांचा निर्माता, आपल्या सर्वांचा स्वामी, मालक, शासक, पालक आणि धनी आहे। आणि अल्लाहतर्फे शांती नांदो त्याचे दूत आदरणीय हजरत मोहम्मद मुस्तफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबावर आणि त्या सर्व नेक लोकांवर ज्यांनी मानव समाजाकरिता आपले प्रयत्न केले। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय एजाज अहमद असलम साहेब, राष्ट्रीय सचिव जमात इस्लामी हिंद, तसेच इथं उपस्थित प्रदीप साळुंके साहेब, मराठा सेवा संघ, ॲडव्होकेट DR शेळके साहेब, स्वामी पादानंद साहेब, रामकृष्ण मिशन, डॉक्टर जावेद मुकरम सिद्दीकी साहेब, अशफाक अहमद साहेब, अब्बास अन्सारी साहेब, ॲडव्होकेट फैज साहेब, जफर देशमुख साहेब आणि माझ्यासमोर उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह। याचा अर्थ असा आहे, अस्सलामु अलैकुम आपण पाहिलं असेल, मुसलमान भेटतात, आपसामध्ये सलाम करतात। ह्याचा अर्थ असा आहे की आपण सर्वांवर अल्लाहतर्फे, ईश्वरातर्फे शांती नांदो। आजच्या ह्या परिसंवादाचा जो विषय आहे, शांतता व विकास, मानव आणि मानवासाठी, मानव समाजासाठी। आणि शांतता, पीस आणि विकास यांचा जो संबंध आहे, आमच्या अगोदरच्या वक्त्याने आपल्यासमोर ठेवला की जोपर्यंत समाजामध्ये शांतता निर्माण होत नाही तोपर्यंत विकास हे देखील साध्य केले जाऊ शकत नाही। आज आपण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 60 वर्षाच्या वर झाले आणि यामध्ये जर आपण विचार केला तर विकासाचे अनेक उद्दिष्ट आपण गाठले। हरित क्रांतीचा जो होता, हरित क्रांती झाली या देशामध्ये। या देशामध्ये जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर होतं, सडक, पाणी, बिजली, यामध्येही देखील फार काही भौतिक प्रगती झाली, ह्याला आपण नाकारू शकत नाही। त्याचबरोबर इंडस्ट्रियलायझेशन असो, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असो, मेडिकलचं फील्ड असो, अनेक क्षेत्रामध्ये आपण विकास आपला झाला, प्रगती केली, याबद्दल आपण दुमत होऊ शकत नाही। तसंच आत्ताच आपल्यासमोर जी गोष्ट आली की घटना आणि घटनेनं आपल्याला जे हक्क दिलं, स्वातंत्र्याचा जो अधिकार दिला, आर्टिकल 25 विशेष करून, ज्यामध्ये प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार वागण्याचा आणि फक्त वागण्याचंच नाही तर त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचा जी स्वतंत्रता आपल्याला मिळालेली आहे, ह्या काही फार मोठी गोष्टी आहेत की आपण विकासाद्वारे आपण म्हणू शकतो की समाजाच्या विकासाला ज्या पोषक गोष्टी आहेत त्यामध्ये ह्या गोष्टी आहेत। परंतु एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे समाजाचा जर आपण विचार केला आणि विकास आपण किती टक्के झाला, किती लोकांपर्यंत विकास पोहोचला, हे फार महत्त्वाचं आहे। जर 2-5% लोकांपर्यंत जर विकास पोहोचत असेल आणि समाजातील 90% लोक, 95% लोक त्यांच्यापर्यंत जर विकास पोहोचत नसेल तर तो विकास झाला असं आपण म्हणू शकत नाही। म्हणून ह्या दृष्टिकोनातून काही फिगर्स मी आपल्या समोर ठेवतो। आपल्या देशाची जी परिस्थिती आहे
त्यामध्ये आपल्याला असं माहीत होतं की बिलो पॉवर्टी लाईन राहणारे लोक इथं 32.7% लोक असे आहेत, जवळपास 40 कोटी, की ज्यांची आमदनी, ज्यांची इन्कम $1.25 कमी आहे. 68.7% जवळपास 84 कोटी लोक असे आहेत या देशामध्ये की ज्यांची इन्कम 130च्या जवळपास $2 कमी त्यांची इन्कम आहे. 42% लोक असे आहेत की जे कुपोषित बालक ज्यांना म्हटलं जातं. ही आपल्याकडे हे फॅक्ट आहे, ह्यालाही देखील आपण पाहिलं पाहिजे. विकास काय आपण समजून घेत असताना हे फिगर्स फार महत्त्वाचे आहेत. करप्शन, भ्रष्टाचाराचा मुद्दा इथं आला. कॅगची रिपोर्ट आपल्याला सांगते की इथं 1,82,000 कोटीचा घोटाळा होतो. ह्याची रिपोर्ट ही कोणी साध्या लोकांनी तयार केली नाही, पार्लमेंटरी कमिटीची ही रिपोर्ट आहे. इथं ताबूत घोटाळा होतो, चारा घोटाळा होतो, आदर्श घोटाळा होतो, किती घोटाळे होतात, आणि सिंचन घोटाळा, आणि किती घोटाळे की आता भ्रष्टाचारावर काही ऐकण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काही आता इंटरेस्ट राहिला नाही, एवढे भ्रष्टाचाराचा इथं मामला आपल्यासमोर आहे. इथं आपण जर न्याय आणि जस्टिस याचा विचार केला तर आपल्यासमोर हे फिगर्स येतात की या देशामध्ये 3,21,00,000 केसेस असे आहेत की जे कोर्टमध्ये पेंडिंग आहेत, आणि त्यापैकी जवळपास 58,000 केसेस असे आहेत की जे सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहेत. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड म्हणतात. बलात्काराचा जर विचार केला तर नॅशनल क्राईम ब्युरोची रिपोर्ट आपल्याला हे सांगते की या देशामध्ये जर 24 मिनिटाला एका स्त्रीवर बलात्कार केला जातो, है ना. ही सर्व काही फिगर्स आपल्याला माहीत आहेत. फिगर्स आपल्यासमोर ठेवून इथं हे सांगायचं नाही आहे की आपण कुठं मागासलेले आहोत, परंतु आपण माझ्यासमोर जी मंडळी आहेत ती जाणकार मंडळी आहेत, आणि समाजाला दिशा आणि दशा देण्याचा जी जबाबदारी आपल्यावर आहेत त्या दृष्टिकोनातून आपण हे समजलं पाहिजे की समाजातील काही लोक, चंद टक्के लोक ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत आणि त्याचा जे दुरुपयोग करतात, आणि त्याच्यामुळं समाजातील जे मोठ्या प्रमाणावर जे राहणारे लोक आहेत त्यांचे जे हित आहे ते हित ते कुठेतरी साध्य होत नाही, हे आपण समजलं पाहिजे. विचार करा की या देशामध्ये 540 आमदार जे MP आहेत त्याच्यापैकी ही रिपोर्ट सांगते की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्सची रिपोर्ट सांगते की 30% MP असे आहेत आपल्या देशामध्ये की ज्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे. आता आपण विचार करा की ज्यांना आपण कायदे करण्यासाठी पाठवतो, ज्यांना आपण समजतो की ते आपल्या भवितव्यासाठी, आपल्या विकासासाठी कार्य करतील, ते लोक जर क्रिमिनल आहेत, हे राजकीय खटले नाहीत त्यांच्यावर, क्रिमिनल खटले त्यांच्यावर गुन्हा दिलेला आहे, आणि जवळपास 30%चे आहेत. आमदार, खासदार, आपण कुठेही जा, महाराष्ट्रामध्ये पहा किंवा UPमध्ये पहा किंवा कुठेही पहा, हीच टक्केवारी आपल्याला सर्वकडे आढळते. आताच आपल्यासमोर हे सांगण्यात आलं की लहान मुलीची आपल्याकडे सांगण्यात आलं की पेशावरला मुलांना मारण्यात आलं, आणि लहान मुलांची हत्या ज्याने केली, कुराननं असं म्हटलं की ज्यानं एका माणसाची हत्या केली त्यानं सर्व मानव समाजाची हत्या केली, आणि ज्यानं एका माणसाचे प्राण वाचवले त्याने सर्व समाजाचे प्राण वाचवले. एक मानवता, इन्सानियत, ही कुरानची ही संकल्पना आहे. कोणालाही कत्ल मारू शकत नाही आपण, आणि जो कोणी हे कृत्य केले असेल ते फार निंदनीय आणि अमानवी असं कृत्य आहे. परंतु बालकांची हत्या यावर जर आपण विचार केला तर आपल्यासमोर ही गोष्ट लक्षात येते की आपल्या या देशामध्ये 2001 पासून ते 2011 पर्यंत टाइम्स ऑफ इंडियाची ही रिपोर्ट आहे. हे सांगितलं गेलं टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये, सेंट्रल स्टॅटिस्टिक्सल ऑर्गनायझेशन त्याच्याकडून त्यांनी रिपोर्ट कलेक्ट केली 9 ऑक्टोबर 2012. आपण पाहू शकता टाइम्स ऑफ इंडियामध्ये, द हिंदूमध्ये आलेलं आहे, आणि त्यांनी हे सांगितलं की 3 मिलियन गर्ल्स, 30 लाख मुलींची हत्या करण्यात आली स्त्री भ्रूण हत्याद्वारे. माँ के पेट में उनको मार दिया गया, त्यांना गर्भामध्ये त्यांची हत्या केली गेली. 30 लाख, पहा केवढा मोठा फिगर आहे. यावर कोणी विचार करत नाही. या समाजामध्ये जर मीडियाद्वारे काही दाखवलं गेलं असेल, जे त्यांनी केलं ते फार वाईट आहे, 100-150 मुलं मारणं फार वाईट आहे, परंतु 30 लाख मुलींना आपण मारून टाकतो, आणि त्याच्याबद्दल समाजामध्ये हळहळी होत नाही किंवा आपल्याला असं वाटतही नाही की हे काही वाईट कृत्य आहे. ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. युनायटेड नेशनची रिपोर्ट आपल्याला हे सांगते की त्यांनी असं सांगितलेलं आहे की भारतामध्ये अजूनही मुलींना ओझं समजलं जातं. इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट यांची ही रिपोर्ट आहे. त्यांनी असं सांगितलं की त्यांना असं वाटतं की या मुलींना शिक्षणावर जो खर्च होतो त्याच्यानंतर त्यांना हुंडा द्यावा लागतो, त्यामुळं कुठंतरी अशी एक मानसिकता निर्माण झालेली आहे की मुली जन्म घेण्याच्या अगोदरच त्यांना मारून टाकावं.
ह्या देशामध्ये टाइम्स ऑफ इंडियाची रिपोर्ट आपल्याला सांगते की दर एका तासाला एका स्त्रीची हत्या होते हुंड्यामुळं. हुंडाबळी एका स्त्रीची हत्या होते. 8,450 केसेस रिपोर्ट होतात मागच्या वर्षी आणि त्याच्यापैकी कन्व्हिक्शन रेट फक्त 30 ते 32% आहे. म्हणजे बाकीचे लोक सुटतात. हे काही प्रश्न आहेत आपल्यासमोर ह्या काही समस्या आहेत. यावर आपण विचार केला पाहिजे. जर आपण विचार केला तर जेवढ्या काही 30 समस्या आमच्या वाजिद अली खान साहेबने आपल्यासमोर लिस्ट आउट केल्या, ह्या समस्या आपण तेव्हाच सोडवू शकतो जोपर्यंत आपण मानवाची जी समज आहे, त्याचा जो विचार प्रणाली आहे, त्याची जी थिंकिंग आहे ती बदलत नाही. म्हणजे मानसिकता आपण जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत समाजातील हे प्रश्न सुटू शकत नाहीत. आपल्याला शांती हवी आहे ना, तर हे प्रश्न आपण ॲड्रेस केले पाहिजे. यावर जर आपण विचार केला तर प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेब जेव्हा या जगामध्ये आले आणि त्यांच्यासमोर देखील असेच प्रश्न होते. ते विचार करायचे की हा मानवी समाज कुठं चालला आहे. लढायामध्ये हजारो लोक मारले जातात, चोऱ्या आणि डाके होतात, काबेच्या नग्न प्रदक्षिणा घातले जातात आणि असे कितीतरी समस्या आहेत. तिथंही त्या काळी लहान मुलींना मारण्याची प्रथा होती. कितीतरी समस्या होत्या. त्यांनी विचार केला की कसं केलं पाहिजे आणि साक्षात अल्लाहकडून, ईश्वराकडून जे मार्गदर्शन त्यांना मिळालं तो मार्गदर्शन घेऊन ते समाजामध्ये आले. ते जे मार्गदर्शन आहे ते इस्लाम आहे. इस्लाम ह्याचा अर्थ आहे सलामती. इस्लामचा अर्थ आहे शांती. आपण लक्षात असू द्या की भाषा येत नसल्यामुळे आपल्यामध्ये दिरावे निर्माण होतात. आपल्याला वाटतं कुठून तरी परकीयातून आलेला आहे मुसलमान म्हणजे टोपी घातलेले, दाढी वाढवलेले, काही यांचा काही धर्म आहे, असं काहीच नाही. इस्लाम एक कम्प्लीट वे ऑफ लाईफ आहे, एक संपूर्ण जीवन पद्धती आहे. आणि ही जीवन पद्धती प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे अडाणी होते. त्यांनी लिहिता वाचा त्यांना येत नव्हतं. त्यांनी ही स्वतः काही आपल्या विचाराद्वारे साध्य केली नाही, तर साक्षात अल्लाहकडून, ईश्वराकडून ही देण्यात आली. काय कन्सेप्ट आहे की हे जीवन माणसाला जे देण्यात आलं ईश्वरानं दिलं. उस अल्लाह ने इंसान को जिंदगी बख्शी. हे प्रचंड जी कायनात आहे, जी विश्व आहे, याची निर्मिती त्या अल्लाहनं केली. त्या ईश्वरानं इथं मानवाला जीवन दिलं आणि त्याला या जीवनामध्ये लागणाऱ्या प्रत्येक भौतिक गरजा त्यानं पूर्ण केल्या. अन्न, वस्त्र, निवारा. तो जर आजारी पडत असेल तर त्याला जे काही दवा पाणी लागत असेल, जे काही रसायनं आणि केमिकल्स आणि जडीबुटी लागत असतील ती देखील त्यानं इथे निर्माण केली. कुराण असं म्हणतो की इंसान ने जो मांगा हमने उसको दिया. वइन तौदु नेमतल्लाहि ला तुहसूहा. जर तुम्ही त्या ईश्वराचे उपकार मोजण्याचा किंवा मापण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही मोजू किंवा मापू शकत नाही. तो ईश्वर, तो अल्लाह ज्यानं माणसाच्या प्रत्येक भौतिक गरजा पूर्ण केल्या, त्यानं जर माणसाला हे सांगितलं नाही की या जगामध्ये कसं राहावं, या जगामध्ये कसं वागावं, या जगामध्ये जीवन जगत असताना एका माणसाचं नातं त्याच्या ईश्वराशी, अल्लाशी कसं असावं, समाजातील इतर लोकांबरोबर कसं वागावं, आई वडिलांचे काय हक्क आहेत, पती पत्नीचे एक दुसऱ्यावर काय हक्क आहेत, समाजामध्ये राहत असताना समाजातील इतर लोकांचे कसे हक्क आहेत, ती कोणती आर्थिक व्यवस्था आहे की जी त्यांना पाळली पाहिजे, अगदी ती कोणती राजकीय व्यवस्था आहे की ती त्यांना पाळली पाहिजे, या गोष्टीचं संपूर्ण विस्तृत उत्तर आणि मार्गदर्शन म्हणजे इस्लाम आहे. म्हणून इस्लाम एका गुणधर्माचं नाव आहे. इट इज अ बेसिक ह्युमन क्वालिटी. प्रेषित साहेब असं म्हणतात की कुल्लू मौलूदुन युलिदु अलल फित्रा. या धर्तीवर जे बाळ जन्माला येतो ते फित्रत मध्ये असतं. त्याचा जो जन्मजात स्वभाव असतो तो जन्मजात स्वभाव म्हणजे मुस्लिम आहे. म्हणजे गुणधर्म, बेसिक ह्युमन क्वालिटी ज्याला आपण म्हणतात. आगीचा गुणधर्म असतो की ती हीट देते, तसेच बर्फाचा गुणधर्म असतो की तो शीतलता त्याच्यामध्ये असते. तर मानवाचा गुणधर्म काय, बेसिक ह्युमन क्वालिटी जर असेल तर जो त्याच्या फित्रत्व, ज्याचा निसर्ग, त्याचा निसर्गता स्वभाव जो आहे तो स्वभाव त्याला मुस्लिम असं म्हणतात. म्हणून मुसलमान एका क्वालिटीचं नाव आहे. ही संकल्पना प्रेषित मोहम्मद साहेबांनी यांनी कुराणमध्ये स्पष्टपणे देण्यात आली. नूह अलैहिस्सलाम त्यांचा पुत्र जर तो त्यावर वागत नसेल, त्याचं आचरण जर तसं नसतील तर तो नरकामध्ये जातो, कुराणमध्ये लिहिलेलं आहे. प्रेषित साहेब आपल्या मुलीला म्हणतात की मोहम्मद की बेटी फातिमा अच्छे काम कर ले, तेरा बाप मुसलमान है, मुझे कल तुझे क़यामत के दिन बचा नहीं सकेगा. स्पष्ट सांगण्यात आलं की जन्माच्या आधारावर तुम्ही मुसलमान होऊ शकत नाही. तर मुसलमान एका गुणधर्माचं आणि क्वालिटीचं नाव आहे. ती जीवन पद्धती, एक कम्प्लीट सिस्टम ऑफ लाईफ, एक कम्प्लीट कोड ऑफ लाईफ जो दिला गेला माणसाला आणि सांगितलं की यावर तुम्ही अंमल करा, यानुसार जर तुम्ही जीवन व्यतीत कराल तर या जगामध्ये देखील तुम्ही यशस्वी व्हाल आणि उद्या ईश्वराच्या अदालतीमध्ये
तुम्ही यशस्वी व्हाल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त जीवनाची सफलता नाही, तर उद्या ईश्वराच्या अदालतीमध्ये तुम्हाला मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. आपण पाहतो की मोक्ष आणि मुक्तीसाठी काय करत नाही माणूस, परंतु प्रेषित मोहम्मद साहेबांनी जे तत्त्वज्ञान दिलं, जो रास्ता प्रेषित मोहम्मद साहेबांनी सांगितला, तो रहबानियत नाही था, संन्यासाचा रास्ता नव्हता. असं नाही सांगितलं की तुम्हाला ईश्वर प्राप्ती करायची असेल तर सर्व सोडून द्या, हे जग सोडून द्या, कुठंतरी निघून जा. नाही, या संसारामध्ये राहत असताना, या संसारामध्ये राहत असताना याचे सर्व जे काही बंधनं आहेत, जे काही रीतिरिवाज आहेत, ते सर्व पाळत असताना आपल्या ईश्वराला राजी करण्यासाठी प्रयत्न करणं, ह्या दृष्टिकोनातून आपण इस्लामला समजण्याचा प्रयत्न करावा. इस्लाम कंप्लीट सिस्टम ऑफ लाईफ. कुराण जे म्हणतो की अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम, अजून एक जी कल्पना मी आपल्यासमोर ठेवतो, जो कन्सेप्ट कुरानने दिला, जे सत्य, ते असं आहे की जो प्रथम पुरुष या धर्तीवर आला म्हणजे हजरत आदम अलैहिस्सलाम, त्यांचा जो धर्म होता, त्यांना जो दीन देण्यात आला होता, दीन, इस्लाम दीन म्हणजे फक्त धर्म नाही, तर दीन म्हणजे कंप्लीट सिस्टम ऑफ लाईफ. तो जो दीन देण्यात आला होता हजरत आदम अलैहिस्सलामना, प्रथम पुरुष जो या धर्तीवर आला होता, त्याचा जो धर्म होता, त्याचा जो दीन होता, तोच दीन प्रेषित मोहम्मद साहेबांना देण्यात आला. हे एक लोकांना असं वाटतं की प्रेषित मोहम्मद हे इस्लामचे संस्थापक आहेत. नाही, 1400 वर्षापूर्वी, आपणही म्हणतो 1400 वर्षापूर्वी इस्लामची स्थापना झाली. नाही, इस्लामची स्थापना स्वतः अल्लाहने केली आणि जो प्रथम पुरुष या धर्तीवर आला त्याला ती देण्यात आली. त्यामध्ये जेव्हा जेव्हा बिघाड झाला, प्रेषित येत राहिले. 1,24,000 प्रेषित आले, जगातील कानाकोपऱ्यामध्ये प्रेषित आले. वली कुल्ली कौमिन हात, प्रत्येकासाठी प्रेषित आले. परंतु पूर्वीचे जे प्रेषित होते त्यांचा जो संदेश होता तो त्या काळासाठी आणि तेथील क्षेत्रापर्यंत मर्यादित होता, त्या काळासाठी होता. आणि प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचा जो संदेश आहे तो सर्व मानवतेसाठी. या अय्युहन्नास कुराणचा संदेश आहे. अय इन्सानो, कुराण नेहमी कितीतरी आयते अशा आहेत, या अय्युहन्नास, अय इंसान, या अय्युहन्नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करि व उन्सा, अय इंसानो, हमने तुमको एक माँ बाप से पैदा किया, व जालनाकुम शुअबन व क़बाइला लितारफू, आणि तुमचे गट बनविले, वंश बनविले, जेणेकरून तुम्ही एक दुसऱ्याला ओळखावं. इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्काकुम, ईश्वराजवळ तुमच्यापैकी सर्वात श्रेष्ठ तोच आहे जो अल्लाहला, ज्याच्या मनामध्ये अल्लाहचं भय आहे, ईश्वराचं भय आहे, तो सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, लिंगाच्या आधारावर किंवा इतर कोणतेही जे काही भेदभाव असतील ते समूळ भेदभाव इस्लामनं नष्ट केले आणि हा समानतेचा हा संदेश घेऊन प्रेषित मोहम्मद साहेब येतात. आणि इस्लाम मी आपल्याला सांगितलं की एका क्वालिटीचं नाव आहे. जो कोणी ईश्वराच्या मर्जी पुढं नतमस्तक होतो, आत्मसमर्पण करतो, त्याला ती मनाची जी शांती मिळते तो इस्लाम आहे. म्हणून मनात शांती आजचा आपला पॉइंट आहे. आणि मानवाची शांती, कुरान असं म्हणतो की अल्लाह बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब, आगा हो जाओ कि अल्लाह की याद से ही दिलों को इत्मीनान नसीब होता है. ईश्वराच्या स्मरणानेच मनाला शांती लाभते. जो ईश्वर जर त्याला तुम्ही मानलं नाही, त्याचे स्मरण केलं नाही, स्मरण करणं म्हणजे काय, ईश्वराला मानणारे आपण फार आहोत, सर्व आहोत. इथं मला नाही वाटत की कोणी असतील की जे ईश्वराला अल्लाहला मानत नाहीत, कोणी नाही इथं. आपण सर्व ते अल्लाहला मानतो, परंतु त्या ईश्वराला मानणं जेवढं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर त्या ईश्वराची मानणं महत्त्वाचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आपण ईश्वराला मानतो, मध्ये जातो, मंदिरामध्ये जातो, अल्लाह अल्लाह तिथं करतो, राम नाम जप करते. बाहर आने के बाद में अपनी जो प्राइवेट जो जिंदगी आहे, जो सोशल लाईफ आहे, तिथं कुठंच ईश्वराला आपण स्थान देत नाही. तिथं आपण आपल्या मनाप्रमाणे वागतो, आपल्या मनाप्रमाणे कायदे निर्माण करतो, आपल्याला जसं वाटेल तसं आपण सर्व काही करतो. सांगितलं की तसं नाही आहे. तो ईश्वर ज्यानं तुम्हाला जीवन दिलं, त्यानं तुम्हाला तो जीवन जगण्याचा मार्ग दिला, तो मार्ग तो इस्लाम आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहेब यांनी कोणताही नवीन धर्म दिला नाही, तर तोच मानव धर्म, तोच मानव गुणधर्म. लोग कहते साहब इंसानियत इंसानियत, आज इंसानों को बांट दिया हमने खानों के अंदर, बॉर्डर्स के अंदर. लोग म्हणतात मानवता मानवता. कुरान मानवता की संकल्पना क्या आहे की साहेब आपके पास एक रोटी आहे, तुमच्याजवळ एक भाकरी असेल, तुम्ही अर्धी खा, अर्धी आपल्या शेजाऱ्याला दा. ही आहे ना मानवतेची संकल्पना. आणि कुराण असं म्हणतो की जर तुमच्या जवळ एक रोटी असेल तर ती पूर्ण रोटी देऊन टाका आणि एक वेळ रोजा ठेवून घ्या, उपाशी तुम्ही राहा आणि त्याची मदत करा. ही आहे इस्लाम. मानवतेच्या जी परिसीमा असेल, जी त्याची उच्चतम जे शिखर असेल ते इस्लाम आहे. आज आपण मानवतेला आपण पाहत नाही, मानवता आपल्यामध्ये राहिली नाही. ह्या इस्लाम हे मानवाला त्या नैतिकतेच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्यासाठी आहे. आताच आपल्यासमोर गोष्टी आल्या, कितीतरी प्रश्न आहेत समाजासमोर, कितीतरी प्रश्न आहेत. आणि या प्रश्नावर आपल्याला वाटतं की कायदे निर्माण करून आपण काही प्रश्न इथं हे करू शकू है ना. जर विधेयकांना कडक कायदे घ्या, आपल्याला माहिती आहे इतके
काही समाजामध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यासाठी मग कडक कायदे आणि कितीतरी कायदे निर्माण केले तरी कायद्यानं नैतिकता निर्माण केली जाऊ शकत नाही. ह्याचं उदाहरण जर आपल्याला पाहिजे असेल तर सर्वात चांगले कायदे, लोक असं म्हणतात, कायदे पंडित म्हणतात की सर्वात चांगले कायदे अमेरिकेमध्ये आहेत आणि सर्वात जास्त क्राईम रेट कुठं आहे तर तोही अमेरिकेमध्ये आहे. का? कारण की जोपर्यंत मनुष्य ही गोष्ट स्वीकारत नाही की तो जबाबदार आहे, प्रत्येक मनुष्याला जोपर्यंत जबाबदार बनवत नाही आपण, तोपर्यंत समाजामध्ये कसल्याही प्रकारची शांती प्रस्थापित केली जाऊ शकत नाही. आणि ह्यासाठी जे काही प्रश्न होते, अनेक प्रश्न होते, परंतु प्रेषित साहेबांनी त्यावर जे उत्तर दिलं, मी ते उत्तर आपल्यासमोर ठेवून आपली जागा घेईन. प्रेषित साहेबांनी सांगितलं की या अय्युहन्नास कुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू. हे लोक हो, तुम्ही या गोष्टीचा स्वीकार करा की त्या अल्लाशिवाय इतर कोणीही इला नाही, कोणीही अजून ईश्वर नाही, कोणीही माबूद नाही. तुम्ही यशस्वी व्हाल, या जगामध्ये यशस्वी व्हाल आणि परलोकामध्ये यशस्वी व्हाल. हे का दिलं गेलं? कारण की मानव म्हणून तुम्ही फार उच्च स्थान आहे तुमचं. दुनिया खुलिकत लकुम, हे जग तुमच्यासाठी बनवलं गेलं. वान तुम खुलिकत लिल आखिरा, आणि तुम्हाला त्या ईश्वराच्या अदालतीमध्ये उद्या जाब द्यायचं, त्याच्यासाठी तुम्हाला बनवलं गेलं. जर तुम्ही स्वतःचं स्थान ओळखलं, तुम्ही ईश्वरानंतर या सृष्टीमध्ये दुय्यम स्थानावर आहात, तुम्ही त्याचं स्थान ओळखलं नाही आणि आपल्या खालच्या लोकांकडे जर तुम्ही वागू लागले, तुमच्यासाठी हे दगड धोंडे, हे माती, हे पर्वत, ह्या शेळ्या मेंढ्या, ह्या सर्व गोष्टी तुमच्यासाठी देण्यात आल्या, तुम्ही आपलं स्थान ओळखलं नाही. तुमची कुराण असं म्हणतो की लक़द कर्रमना बनी आदम, आम्ही मानवाला श्रेष्ठत्व प्रदान केलं. व हमलनाहुम फिल बर्रि वल बहर, आणि त्याला आम्ही चालण्यासाठी त्याला सवारी दिला, त्याला खुशकी आणि तरीमध्ये, समुद्रामध्ये आणि जमिनीमध्ये त्याला स्वारी देण्यात आली. आणि त्याला आमच्या कितीतरी ज्या काही ईश्वरानं जे काही क्रिएशन्स होत्या त्यामध्ये त्याला फार श्रेष्ठत्व प्रदान करण्यात आलं. हे मानवाची महत्त्व आहे. तो जर त्याला सोडून, ते आपल्या ईश्वराला सोडून जर खालच्या लोकांपुढे नतमस्तक होऊ लागला आणि त्याला असं वाटू लागलं की इतर काही इला आहेत जे माझ्या जीवनावर प्रभाव टाकू शकतात, मग त्यामुळंच तो गुलामगिरीमध्ये जातो. सर्व गुलामगिरीपासून जर मुक्ती घ्यायची असेल तर त्यासाठी जो संदेश दिला गेला तो संदेश हाच आहे की या अय्युहन्नास कुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू. शेवटी मला चिठ्ठी मिळालेली आहे, माझा वेळ संपत आहे. या पृथ्वी तलावरील प्रत्येक वस्तू ही नाशवंत आहे. कुल्लू मन अलैहा फान. मृत्यू हे सर्वात मोठं अटळ सत्य आहे, परंतु आपण त्या सत्याकडं पाहण्याचा कधी प्रयत्न करत नाही. आपल्याला वाटतं की मृत्यू येतोय तर दुसरा नाही होतोय, मला तो मृत्यू येणार नाही. सांगितलं की बाबा, हे जे जीवन तुला दिलं गेलेलं आहे, हे जीवन एक परीक्षेसाठी दिलं गेलेलं आहे आणि मृत्यू म्हणजे सर्व काही संपलं असं नाही, तर उद्या तुला ईश्वराच्या अदालतीमध्ये उभं राहायचं आहे. तिथं उभं राहून इथं केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशेब द्यायचा आहे. विचार करा, आपल्यापैकी प्रत्येक जण जर असा बनेल की मी जे काही कर्म करतो, मला जे अधिकार मिळाले आहेत त्या अधिकाराचा जर मी दुरुपयोग करत असेल, लोक मला आज मला ऐकतात, मला मानतात म्हणून मी त्यांना काही त्यांच्या ज्या मनावर काही गलत त्यांच्यावर परिणाम करत असेल किंवा त्यांच्यावर जुलूम आणि जबरदस्ती करत असेल मला अधिकार आहेत म्हणून, तर या जगामध्ये जरी ही सजा मिळाली नाही तर उद्या ईश्वराच्या अदालतीमध्ये प्रत्येकाला उभं राहायचं आहे आणि तिथं उभं राहून जाब द्यायचा आहे. म्हणजे त्या ईश्वराला ओळखणं, त्यानं जी जीवन पद्धती दिली त्यानुसार जीवन व्यतीत करणं, आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जग सर्व काही नाही, हे जग एक परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये आपण पास व्हावं, आपण सर्वांनी पास व्हावं आणि आपल्याला तिथं स्वर्ग भेटावा. या दृष्टिकोनातून जो मानव समाज प्रयत्न करेल, जे लोक यासाठी प्रयत्नशील राहतील, तेव्हाच समाजामध्ये शांती देखील प्रस्थापित होईल, एक दुसऱ्याचे हित देखील साध्य होतील आणि जो विकास आपण म्हणतो, देशाचा विकास, प्रॉस्पेरिटी, पीस, हे सर्व काही ह्याचद्वारे अचीव होऊ शकेल. मी अल्लामा इक्बालच्या एक शेरवर आपल्यासमोर ठेवून आपली जागा घेईन. मी आपल्यासमोर सांगितलं की जे स्वर्ग सूत्र देण्यात आलं किंवा ज्याला आपण म्हणतो क्रांतिकारी कलमा, एक इन्कलाबी कलमा जो दिया गया, या अय्युहन्नास कुलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू. हे लोक तुम्ही स्वीकार करा की ते अल्लाशिवाय कोणी ईश्वर नाही, तुम्ही यशस्वी व्हाल. अल्लामा इक्बालने याला फार चांगल्या पद्धतीने आपल्यासमोर ठेवलं की ये एक सजदा जिसे तू गरा समजता है. ये एक सजदा काय होतंय की तू ह्या ईश्वरासमोरच वाकत नाहीस म्हणून मग काय होतंय, ये एक सजदा जिसे तू गरा समजता है, हजार सजदों से देता है आदमी को नजात. हजार सजदों से नजात, प्रत्येक गुलामी पासून मुक्ति. उस एक अल्लाह की गुलामी में आ जाइए, उस मालिक को पहचान लीजिए, उसकी भक्ति कीजिए, बंदगी कीजिए, जैसे उसने कहा वैसे रहिए. आम्ही शेवटी अल्लाह समोर प्रार्थना करतो की
अल्लाहुम्मा इहदिना सिरातल मुस्तकीम, ऐ अल्लाह हमको सीधा रास्ता बता। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।